महिला मंडळ दोन सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे, तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात त्याच्या कर्मात राहिला? करेक्ट. वा वा वा. कर्मना तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तू होती, तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळे बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना. नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लाविणार. काय दावा लावीन मी? तू काय आम्ही म्हणजे बावळाटच ठरलो. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायचा अन्याय झाला? डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते कायदा आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला. त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना बुडवले. हात एक बोलणे दोन. 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक दान करा. 2 बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही तर बोलावं, पण कसं? मितले आणि रसाल. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले, ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पट्ट घरात घालताना मोडलं. दिवाणचं तर पहिलंच तंगड निघेल होतं. सोफा सेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं? एक वाक्य सांगा. शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही. तो म्हणतो देवाची कृपा हो द्या, जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला. सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे. बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, थोडी 30. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक बोलणे 2 झाले. 3 हसणे. हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही. एकटा हसतो घरी गेला होतो एकटा. आणि हसायलाच पाहिजे, देवानं दिलेली देणगी आहे ती. आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का? मला जळकटपणा तयार झाला आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये. मला अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक.
हे 10%. बरं काय नाही 8% दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा. औष बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला पण मिळालं ना. इनवा होती पाहुण्याची पण उलातलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो. डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढं 3 वाक्य ऐकायचे. तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही. उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही. आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही. झालं ते आग लागू दे तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला. आता तिचं पोर शाळेत जातं तरी तिच्याच जोरात जळायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं. उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही. फक्त आज वाईट वागायचं नाही. बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये. आणि दुसरं एक 2च औषध आहे अटॅकला. 1, काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या तो जय. काय फरक पडला माघार घ्यायची काय फरक. हे पहा माघारीमध्ये जय का पराजय. जय. नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याचा ताण याला. 2 भावांची 40 वर्ष कचेरी इतके चालू द्या. दोघांनी एकत्र बसलं पाहिजे. तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा तुला तो फुटभर तुझी का पोल राहून घे. भांडण मिटलं. दोघंही निवांत झोपतील का नाही. आणि तुम्हाला दोघांना माहिती आपण संघ येणार नाही. पण गावात काही अवलादी अशा आहेत थोड्या करता का मिटवायचं भाव. आता पार बोर्डाव केस आलती निकाल आणि गेले असते 5-50 हजार. पण त्याची या जिरवी पाहिजे आपली लोक भिकारी झाली. ते मिटून घ्या. 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे आहेत. भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे. त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणलेले ते कोणालाही साधू आहेत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे. आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल तर भावबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडण मिटवायला जाग्यावर काय हरकत आहे. शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल भाऊ हे कुठाने करण्यापेक्षा तू जातू घेऊन जाय. माझ्या पोराला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे हो, वाद वाढवण्यात मजा नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशाची. थोडी रंग केसेन थोडी रंग. बरं तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा त्याचं एकच वाक्य आहे. 2-3 तारखा होतील पण निकाल होईल. थोडा त्रास बरं का. तशी कागदपत्र केली मी. त्यांचं कोणाला एवढाच दणका आहे. थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल. मला तर झालाच आहे. पण निकाल आपल्याच बाजू. फार खेळ झाला महाराज. खेळ काय झालं. प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईन. हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बर का. 4 आता नावच सांगतो पटक्याचे टाइम होईल. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. हे 14 गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाल्यावर तुकाराम महाराज म्हणले बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय.
आता उभ्यानं जेवायला लागली, जेवा. मग तोंडानंच का खाता? तुलाही पैसे वाला तर खायची जागा बदलव ना. मला पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही, किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारं पोत्यावर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय, पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा? फाळा, आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला, येऊ द्या काही येऊ द्या. पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना, कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय? 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नस बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यान माग वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होत ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानच ऐकतात. टीव्ही गेला, जाऊ द्या, टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण? पैसा तू एक 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादाराक पहा. ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्ष खोट्या टोकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता? गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला विचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का बाय? आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदुवीत केलाय का बाय? आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो. गावात काही भरीव कामं केली पाहिजे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या. तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू. त्याला काय करायचंय? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो. काय करताय? प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू. आता काय? प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आई बापांनी त्या समुदीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय?
आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला? बापानी उशीमध्ये मुंडकं गुतून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं, जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला? पोरग जरा मी काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही? आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे, आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले. आताशी 5, आनंद 5. आता टाळकरीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्वरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देवीच्या करता 13, आणि हाच देव आहे 14 अधिक 4 18 गोष्टी झाल्या. आणि याला पाठवलं खाली, हा तयार झाला. आणि याला 2 गोष्टी दिल्या, जन्म आणि मृत्यू. आणि जरा प्रवचनकार वगैरे नीट ऐका, 10व्याचे प्रवचन करणारे. उगाच नदीवर लोक नादी लावीत बसू नका. त्या 10व्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा बंद नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्यात काय सांगते ना. काही पोरी म्हणत्या, काही बाया म्हणत्या, माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्या, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले. माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या काय दरिद्री आहे ग तू आल्या म्हातारी घालावली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही? सोमवारी मरण आणि एकादशीला मरण. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे तो. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो, मी 10व्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही, तू जेव. त्याला 12व्या देतो मोक्ष देऊन उदार होय किरकाशी. मृत्यू कसा असावा? भूमकर पाटलासारखा भजनातला मृत्यू असावा. उगाच काही टापा. आता मरण्याच्या आठी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही नादी लावत. आणि आता आपल्याकडे एक बावळाट पद्धत आणली या भाषण करणाऱ्याने. माणूस मेला आणि जाळून आलं का मग भाषण, श्रद्धांजली. ते म्हातारं 9ला मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातू पार उपाशी मेलेत त्याचे, तो दुपारी 12ला जाळलाय. आणि तो मेल्यावर तुम्ही भाषण सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा. का बा उद्या हे जाणार आहेत, मला एवढं द्या काय एवढायचं. इथं माणसं उपाशी मेलं तर तुम्ही तडकेबाज माईक लावून भाषण करता. त्याच्यापेक्षा तुम्ही 5-50 हजार रुपये त्या गरीबाला मदत द्या, तुम्हाला दुःख झालं ना. आणि 10व्याच्या ज्या श्रद्धांजल्या आहेत, 10व्याच्या श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळे पाणी पडून जातं, त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळे लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह
होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडाखा उठिता आणि भाषण करणाऱ्यांना असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात? चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खालून. अरे फक्त तुमच्यातला म्हणून मी सांगतो, तुम्हाला सांगितलं ना पण मला ऐकवत नाही म्हणून सांगतो. कचाकच लोक घोडे लावितात खालून. बरं लावतील नाही तर काय होतील? आपले सगळे लफडे त्यांना माहित. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं. काही लोकांना माहित नाही का आपला बाप हाणेले आपण? ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चौथा आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात, म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही. आणि तुमचे भाषण कोण ऐकत? ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतेले आणि कोण भाषण ऐकत तुमचं? लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलत लोक, लईच. आता काय सांगायचं? 10वीत इतके वाईट बोला, त्या वाळू तापेल राहते खालून. बरं नावं राहतात 5-50. बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय? ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्या ना. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तसे माईकवर आले. बाबुराव जाऊन 10 दिवस झाले. बाबुराव पुढे बसले. आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले संबंध. बाबुराव त्याच्याकडे पाहत. बाबुराव म्हणला आता माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडलं असतं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलं, तू म्हणतो बाबुराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा? अरे ती 9वी पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय? काय लोक काढतील काय कळत नाही. कशात आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढीच जागा राहिली. आणि ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते, हे लगेच माईक जोडतील. येणारं एक उमदा व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट. तू मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची नाही. मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं, ह्याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम एवढं. आणि तू बावळी ते भावराय म्हणते का? ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बाई सही कर. थांबत्याला विचारू दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो, आता राग येईल, मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्याती तिचं कीर्तन आहे, तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर या खायला एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडण आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतार्यावर 50 नाव आहे. कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा, एखादा गुंठा तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या.
तुमच्या नावे ठोया खाला एकर, पण त्या मागच्यांच्या कुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो, दावा लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही, काही नाही. म्हातारा मेला आणि जळायला लागला का 3 पोरं पिटून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसात्यात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा, 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं, गेलं ना म्हातारा. आता एक हाती फोडायचं कसं व्हायचं? अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागायच्यात का काय झालं चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलं जाता. धाकट्याची बायको आली, थोरल्याला म्हणा मी 10 रुपये देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडे म्हातारं मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगट आणलंय, आपल्याकडून 10 रुपये मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका, पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना, चप्पी करतात 3 जण आणि न्हाव्या पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंडबिंड नाही, तो झेंडा नाही, लाफुडही नाही, मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच, वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेली तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामण म्हणला तीळ तीळ, हा तीळ तीळ. ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे, पाहता काय नाहीये. अहो 13व्याचा हात मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा, लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही करते थांब, त्यांना विचारू दे, त्यांना म्हणजे तो लायकीच्याला. आता तो आवला दिसाच, तो म्हणतो लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर. महिला म्हणतो खरंय का खोटंय? अहो तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरुमामाकडून आणलाय. हा गुरुमामा. 4 माणसं असेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे. 4 माणसं, एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून. त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय? माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय? महाराज मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते, बरं ते शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसाने खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरुमामा, तिसरा एक माणूस आहे तो तर लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली नालायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा.